निलेश लंके यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा होत होती. आता अधिकृतपणे ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्याकडून नगर दक्षिणमधून लंके यांची उमेदवारी देखील जाहीर करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सुजय विखे यांची पत्नी धनश्री विखे ही प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला वर्गाला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. लंके यांच्या पत्नी नगरमध्ये सक्रिय. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मतदारसंघाची चांगलीच चर्चा सुरू आहे. खासदार सुजय विखे पाटील विरुद्ध आमदार निलेश लंके असा सामना रंगण्याची शक्यता आहे. कारण शहरात दोन्ही गटाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कार्यक्रमात निलेश लंकेंच्या पत्नी देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. कोण आहेत निलेश लंके? निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले. पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी 3 वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा पराभव केला.